केवळ अहंकार बुद्धीने मीच फक्त उपयोग घेणार, कोणालाही देणार नाही, आणि दिलं तर थोडं तुटपुंज देईल, त्यांच्यासाठी देव नाही. काही लोकांनी ज्यांनी थोडं दिलंय, आपल्याला घासून, हे पा देताना घासलं पाहिजे बरं का, खर्चटलं पाहिजे. RSS वाले फार सांगतात, गुरुदक्षिणा देताना खर्चटलं पाहिजे म्हणतात. कसं सांगतो? भगवान येशू ख्रिस्त एका चर्चमध्ये आणि त्यांचे शिष्य बसलेले होते आणि पाहत होते. एक दानपेटी होती. त्या दानपेटीमध्ये प्रत्येक जण यायचा. सगळे बसलेले येशू ख्रिस्तांना यांना पाहून असं छाती फुलवून आणायचे आणि नोटाचं बंडल असं काढायचे आणि त्याच्यात टाकायचे. दाखवून कोणी इतकं बंडल, कोणी इतकं बंडल, तिरुपती टाईप, आणि असं फुगून चालायचे. हे शिष्य पाहत होते. त्यानंतर एक म्हातारी आली. फाटकी साडी होती. पुरचुंडीतनं तिनं 2 रुपये काढले. सगळंच अशी सगळी ती बाहेर काढली आणि त्याच्यात 2 रुपये टाकले. कोणी पाहू नये, मोठ्या मोठ्या लोकांनी गपचूप टाकले, चांगलं नाही इतकं छोटं दान, आणि गेली निघून. सगळे संपल्यानंतर येशू ख्रिस्तांनी प्रश्न विचारला शिष्यांना, याच्यात महादानी कोण? त्यांनी उत्तर दिलं बाकीच्यांनी, ते फार मोठे एक सुटकेस घेऊन आला होता, पहा खूप पैसा टाकलाय त्यांनी. बाकीच्यांनी छोटं बंडल टाकलं, कोणी टाकलं. आम्हाला वाटतं सर्वात मोठा दानी तो. प्रत्येकाला विचारलं येशू ख्रिस्तांनी. सगळ्यांनी सुटकेसवाल्याकडेच बोट दाखवलं. यांना विचारलं. ते म्हणले, मला ती म्हातारी दिसते जिनं 2 रुपये का 4 रुपये टाकले. हा, सगळं ती महादानी आणि सर्वस्व त्याग तिचं तुम्ही कसं म्हणताय? अरे म्हणले, ह्या लोकांनी जे टाकलंय ना, त्यांना गरज नसलेली संपत्ती टाकली त्यांनी. फार थोडा हिस्सा टाकलाय. तुम्हाला वाटतं हा फार टाकला, फार थोडा हिस्सा टाकलाय, काही खर्चटलं नाही आहे यांना. पण त्या बाईनं आपलं सर्वस्व टाकलं. होऊ शकतं संध्याकाळी तिला भाकरी खायला नसेल, होऊ शकतं सर्व कमाई तिची एवढीच आहे आणि कदाचित तिला उद्या उपवास करावा लागेल. हे सर्वस्व दान तिनं केलंय. ती सर्वात मोठी संपत्तीची धनी आहे. आणि प्रभूला तेच पावलं. खर्चटलं पाहिजे. हां, संघाची गुरुदक्षिणा तशीच असते. काय असतं? 2 प्रकारचे विनियोग. देसाई मोरेंनी प्रश्न विचारला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गुरुदक्षिणा किंवा अन्य गुरुदक्षिणा याच्यात मोडते का? मी ज्यावेळेस काही वाक्य उच्चारले, थोडे सुटून गेले. आपल्यासाठीचं कॉज हे सगळ्यात मोठं हे आहे. कारण आत्मधनाचे, आत्मशक्तीचे धनी आणि हे कार्य करणारे फार थोडे आपणच आहोत. जसं संघ त्यांच्या स्वयंसेवकाकडनंच गुरुदक्षिणा घेतो, दुसऱ्याकडनं हात फैलावित नाही, त्याप्रमाणे आपणही आपल्याच लोकांकडे घेतोय. हात फैलावला नाही, कोणी दिलं तर आम्ही नाही म्हटलेलं नाही, पण हात नाही फैलावला. लक्षात घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील हात नाही फैलावला. त्यांचे जे शिष्य असतील त्या भगवा ध्वजाचे तेच देतील. पण त्या ठिकाणी आपल्यासारख्याने दिलं तर चालतं. त्याचं कारण असं आहे, राष्ट्रोत्थान आणि विश्व स्वधर्म हे त्यांचंही स्वप्न आहे. आपण आत्मतेजाची मांदियाळी तयार करतोय आणि ते रामराज्याला अनुकूल असणारी वानर सेना तयार करताय. एक राम जन्मून फायदा नाही. रामराज्य यायचं असेल
तर तेवढीच वानर सेना आणि तशीच अयोध्येचे लोकही निर्माण व्हावे लागतात. नाही तर राम येणार नाही, कृष्ण येईल आणि बुडवून टाकील सगळं. म्हणून कॉज ही विश्वस्वधर्म जर असेल, आता फलाण्या आमदाराच्या इलेक्शनला पैसा द्यावा की नाही, हे राष्ट्रीय कॉज आहे की नाही, आता सांगायची गरज नाही. तेही आपलंच कार्य आहे. अरे राष्ट्र उत्थानाकरता आणि माणसांचं परिवर्तन घडवण्याकरिता जे जे ह्या ज्या ठिकाणी होईल ते आपलंच आहे. एकदा असं सुंदर वाक्य, सुदर्शनजी सध्याचे सरसंघ चालक, त्यावेळेस कोणीतरी परभणीला आल्यानंतर एक प्रश्न विचारला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, भाजपचा, विश्व हिंदू परिषदेचा, भारतीय मजदूर संघाचा काही संबंध आहे का? म्हणले नाही. म्हणले काहीच संबंध नाही का? म्हणले आहे. आता ते काही समजच ना लोकांना. काही संबंध नाही का? आहे. पर आहे का? नाही. त्यांनी हनुमंताचं उदाहरण दिलं. हनुमंताला लंकेला, हनुमंताला मुलगा होता का हो? लग्न केलं होतं का हनुमंताने? मॅरेज डे, व्हॅलेंटाईन डे काही? पण मकरध्वज मुलगा नव्हता का? मग हनुमंताचं लग्न झालं होतं का? मग हनुमंताला मुलगा होता का? बायकोशिवाय मुलगा होतो का? नाही. मग हनुमंताला मकरध्वज झाला नव्हता का? ज्यावेळेस लंकेला उड्डाण मारलं आणि त्यावेळेस घाम गळाला, तो घाम असा पुसला, समुद्रात फेकला, तो मगरीने गिळला, त्याच्यापासून मकरध्वज झाला. त्याने सांगितलं जिथे जिथे आमचा घाम गळेल तिथे तिथे आम्ही ब्रह्मचारी जरी असलो तरी ते पुत्र आमचे आहेत, कारण आमचा घाम जिथे गळाला आहे ते आमचं आहे. म्हणून ज्या ठिकाणी विश्व स्वधर्माची पताका जिथे लहराईल आणि जे जे काही कार्य त्याच्यासाठी करतील ती धर्म ध्वजा घेऊन माऊलीचंच ते कार्य असेल आणि त्या ठिकाणचं दान हे योग्यच दान राहील असं समजण्यात येईल. छान प्रश्न विचारला की ज्याच्यामुळं राहिलेलं कंप्लीट झालं. इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके, ते पापिये पातके सेविती जाण. जे आपल्या लाचाळ इंद्रियांच्या रुचीसारखी उत्तम जेवणी शिजवून आपणच खातात ते पापी लोक पापच खातात. आपल्या संपत्तीचा उपयोग केवळ इंद्रियांचे लाड पुरवण्याकरिता, मजा मारण्याकरिता, विषयांचे लाड पुरवण्याकरिता कार, नार, VCR सगळ्या गोष्टी घेतल्यात. हा VCR घ्या, पिक्चरच्या गाण्यासाठी नाही, ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी. अलाउड, सँक्शन. त्या काळात शब्द नव्हते ना, ते ओव्या टाकलेच असते माऊली. प्रोजेक्टर घ्या आळंदीला असं लिहिली असती एखादी ओवी. इंद्रियांना काय गोड वाटतं त्याच्यासाठी पैसा उधळणारे, इंद्रिय सुखाकरिता संपत्तीचा विनियोग करणारे आणि उपभोग घेणारे, आणि लाचाळ इंद्रियांची रुची जशी आहे तशा वस्तू खरीदणे आणि शिजवून खाणारे, ते लोक वस्तू खात नाहीत, ते लोक पाप खातात. म्हणून डायबिटीस होतो, म्हणून BP होतो. हे संपत्ती जात अघवे, हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदि पुरुषे. शेवटची ओवी आहे. आणि क्रीम, हे संपत्ती जात अघवे, अघवे म्हणजे पूर्ण संपत्ती, स्वतःला खाण्यापुरती सोडून, स्वतःचा जीव वाचवावा, घरचा वाचावा,
सुखात निदान राहता यावं एवढंच ठेवा. बाकी पूर्ण संपत्ती लिहिलंय, पूर्ण. हे संपत्ती जात अगवे हवन द्रव्य मानावे. हे हवन द्रव्य आम्ही भगवंत म्हणतो, मी तुम्हाला दिलेली संपत्ती, धन धान्य जमीन सोनं नाणं जे काही दिलंय ते हवन द्रव्याकरता दिलंय, की हवन माना. हवन द्रव्य हे मागच्या लोकांना जे सांगितलंय त्यांना द्या, त्याच्यासाठी दिली. आणि त्या माध्यमातून तुमचं पाप मी नष्ट करणार आहे आणि पुण्याची निर्मिती करणार. आणि तुम्ही जर स्वतः करताच ती खाल्ली आणि उपभोगली तर तुम्ही पाप खाल्लं समजा आणि पापावर पाप केलं म्हणून समजा, असं समजण्यात येईल. हे संपत्ती जात अगवे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे. आदिपुरुषी स्वधर्माच्या ज्या पद्धती रीती नीती प्रयोग आणि प्रोजेक्ट सांगितलेत, कोणाकोणाला द्यावं, पर्सन सांगितलेत, व्यक्ती सांगितलेत, कोणाकोणाला दिलं, ते कार्य कोणतं, कोणासाठी, काय खर्च, सगळं दिलेलं मागचं, याला म्हणतात स्वधर्म यज्ञ. आणि त्याच्या माध्यमातून प्रभू घेतो. एकदा सांगितलं होतं मी तुम्हाला, हजरत मुसा पैगंबरानंतर तिसरी पिढी हे चालले. अनेक धनगर जोरजोरात रडत होता, हे बाजूनं चालले. हजरत मुसा हे देवा, असं देवाला असा रडू रडू सांगत होता, हे देवा तू ये, मी तुला माझ्यामधली अर्धी शिळी भाकरी देईल. आता होतीच त्याजवळ ती, आणि बकरीचं, चांगल्या बकरीचं दूध काढून तुला पाजील आणि दुधात कुस्करून ती भाकरी तुला देईल. असं सगळं त्याचं वर्णन चाललं. याला इतकं वाईट वाटलं देवाला, अरे 56 भोग द्यावेत, आपण गुळाचा खडा देतो काही नसलं तर. काही काही लोक तर आजकाल मिठाईच करतात भगवंताला डायबिटीस व्हावं म्हणून. आपल्याला झालं ना, त्याला कधी दुसरं देत नाही, दाखवत देखील नाही गोड. त्याच्याकरता हजरत मुसा म्हणाले, ए बेवकुपा चुप, काय लावलंय म्हणे, बकरीचं दूध देईल, शिडी भाकर देईल, कुस्करून देईल, हे खाऊ घालतो भगवंताला. गपचूप बसला होता हजरत मुसा. त्यानं पाहिलेही नव्हते, त्याला वाटलं चुकलं म्हणून गपचूप बसला. एकदम आकाशवाणी झाली, मुसा तू दुसऱ्यांदा पाप केलंस म्हणे, तिसऱ्यांदा पाप केलं. मुसा थबकले, मी काय पाप केलं प्रभू? अल्लाह त्यांनी सांगितलं, तू माझ्या भक्ताला पळून लावलं, आधीच्या 2 भक्तांना पळवलं आणि तिसऱ्याला याला तू पळून लावलं. म्हणे मी याला कुठे पळून लावलं? हा काही सांगायला, बकरीचं दूध जसं आणि काय ते कुस करून देतो. तर ते अरे म्हणले, त्या माध्यमातनं मी त्याचं प्रेम घेत असतो, मला तेच पाहिजे म्हणले त्याचं. अरे अश्रुपात होऊन तो देतो आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि दुसरे 2 कोणते पळवले म्हणले? एक आजारी होता म्हणले, महारोगी, तू त्याच्याकडे पाहिलं देखील नाही आणि निघून गेलास. आणि असाच एक आजारी पडला होता, त्यालाही तू पाहिलं नाहीस, तसाच निघून गेला. या दोन्ही भक्तांना तू अपमान केलास आणि माझ्या सेवेपासून मुकला. म्हणे भगवान यांची सेवा केली मी, हो म्हणले, ती मला मिळते. तो हा प्रकार आहे. आदी पुरुष, यज्ञ पुरुष, ही हवन द्रव्ये जी तुम्हाला दिली, पैसा, अडका, धनधान्य, संपत्ती, ह्या कामाला अर्पण करा. हा तुमचा नित्य यज्ञ आहे. श्वासही अर्पण करा आणि हवन द्रव्य अर्पण करा. याला म्हणतात यज्ञ, आत्मयज्ञ. आणि स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी. आणि हे आदिपुरुषच घेतो त्या माध्यमात, दुसरा कोणीही घेत नाही, भगवान घेतो.
ज्या ज्या वेळेस तुम्ही एखादं दान केलं असेल त्यावेळेसचा योगाग्नी पहा किती वाढला असेल, तुमची साधनेची स्थिती कशी वाढली, ध्यानावस्था किती प्रगाढ झाली, हे अनेक साधक अनुभव आपापलं सांगतात. मात्र तुमचं उत्स्फूर्त दान पाहिजे. दान शब्द नाही, खरं म्हणजे ते समर्पण आहे. पण आता दान 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 नेहमीच झालं. आणि दान कुणाला देता? समर्पण. पण शब्द दान आलीत म्हणून आपण दान वापरतो, ते एवढंच. समर्पण आहे. परमात्मा त्या माध्यमातनं घेतो आणि परमात्म्याला खूप द्यावं लागतं बरं. इंदोरची आपली एक साधिका, संगीता पोखरणाची भाऊजाई, वहिनी प्रीती भंडारी, परवा आम्ही जालन्याला गेलो, औरंगाबादला. त्याच वेळेस त्यांचा फोन आला. 1 मिनिटापूर्वीच ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनी पहिल्यांदा पोखरणांना फोन केला, राजेंद्रला, की आम्ही 4-5 बहिणी, काही नातेवाईक, नवरा, ही सगळी माणसं चाललेली असताना जीपचं चाकच निघालं, तुटलं आणि जीप अशी कलंडली आणि फरफटत गेली इतक्याच वेगात, पण कोणालाही काहीही झालेलं नाही. खरं म्हणजे वाचू नये अशी स्थिती, ॲक्सिडेंट मोठा. पण तिने सांगितलं, इथून गेल्यानंतर परवानगी मागणे, अर्पण करणे हा प्रयोग इतका तंतोतंत होता आणि गाडीत बसताना देखील मी परवानगी मागितली. तेवढंच नाही झालं, 51,000 न येता तिथून डिक्लेअर केलेले आळंदीला, हे लक्षात घ्या. हवनद्रव्य, जसं परवानगी मागणे हेही हवनद्रव्य आहे, अर्पण करणे, अर्पण केलंय ना, तसं हेही वित्त, हेही अर्पण केलं. एकदम श्रद्धाभाव. त्यांनी फोनवरच सांगितलं, बस